बघा भांबोडा असा धुवायचा आहे. हे पवार सांगतील. पवार कसे ते पण आलं व्हिडिओ मध्ये. मारामारी चालू आहे. मारामारी चालू आहे. चांगलं पाणी पवार पूर्ण फोकस पवार पाहिजे. असं दाबू नका त्याला. ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे रज्जोत वाईब्स. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सप्रेम नमस्कार. आजचा हा व्हिडिओ, हा ब्लॉग एकदम स्पेशल आहे, कारण भरपूर दिवसांनी बनवते. फिरायला वगैरे गेलेलो, तिथे ब्लॉग स्टार्ट केलेला बनवायचा, पण आपले जे ॲक्सेसरीज आहेत, अटॅचमेंट वगैरे जो मोबाईलला लागतो, तो ॲक्च्युली एका ठिकाणी हरवला. तर त्याच्यामुळे तो व्लॉग कंटिन्यू करता आला नाही, कारण आपला आवाज जाणार नाही पब्लिकपर्यंत. त्याच्यामुळे तो तिथेच कॅन्सल केला प्लॅन. सो आज जातो आहे आम्ही पोपटी बनवायला. रात्री बनवणार आहे, पण आता तयारी वगैरे करायची आहे, सर्व चिकन मॅरिनेट वगैरे करायचं आहे. तर ते करायला जाऊ आम्ही स्टार्ट टू एंड. ॲक्च्युली चिकन घेणार होतो, त्याचा पण व्लॉग म्हणजे शूट करणार होतो, पण माझा माईक वगैरे होता घरी आणि मला कंटाळा आलेला यायला. त्याच्यामुळे ते शूट नाही. आता डायरेक्ट चिकन मॅरिनेट करणार. ह्याच्या पुढे जे पण काय करू ते सर्व शूट करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, बघत राहा. बदलापूरला एकदम थंडी पडली आहे मस्तपैकी. रात्रीची एकदम कुठे म्हणजे बाहेर जावंसं वाटत नाही, एवढी थंडी आहे. सो आपण फर्स्ट टाईम बनवतो आहे पोपटी. मी पण कधीच नाही बनवली आणि कधी खाल्ली पण नाही. सो कशी लागते, फर्स्ट एक्सपिरियन्स कसं आहे, सर्व दाखवतो तुम्हाला. स्टे ट्यून. बाय बाय. तर इथे आपली तयारी चालू झालेली आहे. चिकन आपण घेतो आहे एकदम साफ करून. 3 किलो चिकन आहे, अंडी वगैरे आहेत. सो 3 किलो पण पुरेल ना हो? 3 किलो बनवायचं आहे पूर्ण मस्त. आणि फर्स्ट टाईम खाणार आहे. फर्स्ट टाईम आपण, तुम्ही तर खाल्ला आहेत ना? हां, कसं होतं फर्स्ट टाईम बनवल्याचा एक्सपिरियन्स? खूप छान होतं. वाटलं नव्हतं की असं चालेल मला. सो आणि व्हेज पण आहे. व्हेजवाले आपले पोरं आहेत 4-5, त्यांच्यासाठी व्हेज पोपटी करायची आहे, ती पण दाखवेन तुम्हाला. दोन्ही एकदम. पहिलं आपण हे बघूया. हे बघा 3 किलो चिकन. आता आपण मसाले टाकणार आहे. पहिली हळद टाकले, लाल मिरची पावडर. अच्छा, तुम्ही बनवून ठेवता? जिंजर गार्लिक पेस्ट. तेल जरा, कारण नंतर आपल्याला टाकायला भेटणार नाही. मस्त झणझणीत करा, एकदम मस्त खायला. एकदम थंडी पण आहे, एकदम झणझणीत झाली पाहिजे. काश्मीरी मिरची. अच्छा, कस्तुरी मेथी. धना पावडर. मग काय, हे व्हेजवाले मेंबर आले. काळी मिरी पावडर. चिकन मसाला. हा आहे चिकन मसाला. आहे तंदूर मसाला. तूप वगैरे. हे मिक्स करून घेऊया पटकन. हे दही. बस 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 बस. हे मीठ. टाक टाक तांदूळ टाक. टाक टाक जरासं. अजून जरासं एकदम. बस. कॅने लवर. हे झालं आहे आपलं मस्त मॅरिनेट चिकन. अजून येते कॉर्नफ्लॉवर. टाक 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 टाक.
बस 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 बस. हे बघा, हे आपलं झालं रेडी. हे झालंय मस्त मॅरिनेट. कसला कलर दिसतोय, टेस्ट तर भन्नाट असणार. आम्ही नेण्यासाठी भरून घेतोय बरणीत आणि तसंच बाहेर काढायला. एक नंबर मसाला बघा. हा हा, मस्त लागेल. एवढा वेळ ठेवणार आपण म्हणजे आता आपण टाइम लागेल. एकदम टेस्ट येईल. हां, आताच तोंडाला पाणी सुटलं आमच्या. आता काही जास्त नाही लागणार. ते बटाटे डायरेक्ट ना? हां डायरेक्ट. ओके. चाट मसाला. हा, हे बघ बटाटे आहेत. आणि रताळे ते पण डायरेक्ट ना? डायरेक्ट सगळं दोन द्या. काळं मीठ आहे. हां चालेल. हा, थोडं जर टाकायचं एक साईड. ओके. हा ब्लॅक पेपर. खाऊन बघा. ब्लॅक पेपर आहे, लाल मिरची पावडर आहे, हळद, थोडी जास्त. कस्तुरी मेथी आहे, धना पावडर, तंदूर मसाला, थोडंसं विनेगर, थोडं मीठ, थोडं ओनं टाकायचं. बेसन आहे, मॅगी मसाला ना. थोडंसं पाणी. हे होणार आहे एकदम मिक्स. थोडीशी. अच्छा, हे झालं आहे मिक्स. पण जसं नॉनव्हेजला मसाला लागून तोंडाला पाणी आलेलं ना, तसं व्हेजला वाटत नाही. कारण हां, नॉनव्हेज ते नॉनव्हेज आहे, त्याला तोंड नाही. थोडासा गरम मसाला आहे, पनीर मसाला, कॉर्नफ्लॉवर आहे, फूड कलर. आता जरा येते तोंडाला पाणी. मस्तपैकी एक नंबर. हे तर झालेलं आहे आपलं. आता काय नाही ना, आता डायरेक्ट तिकडे. आता डायरेक्ट तिकडे भेटायचं. आता डायरेक्ट जेव्हा जाऊ बघू. आता टाईम काय तो 4, 5, 6 लाकडं वगैरे गोळा करावी लागणार. मग तिथे भेटू आपण डायरेक्ट. इथून जाताना शूट करू. ठीक आहे, बाय बाय. नमस्कार मंडळी, आलेलो आपण आपल्या जागेवरती जिथे आपल्याला पोपटी करायची आहे. ही जागा आहे आणि पाटी डोंगरावर आलो आहे. पनवेल हायवे आहे पुढे, तिथून आतमध्ये आलो आहे. आणि ही जागा आहे आपली, आपल्याला इथे करायची आहे. बघा, सर्व कामं चालू झालेली आहेत. बांबोडा वगैरे आहे इथे, दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा बांबोडा आहे, हा लागतो, हा काढायचा आहे. पांडव खूप काढा एकदम. त्यांना व्हेजला पण लागणार आहे, आपल्याला पण लागणार आहे. सो मस्त प्लेस आहे. इथे आपण करूया मस्त की झणझणीत एकदम. फर्स्ट टाईम करतो आहे. सो त्यांनी तर केली आहे, मला खूप वर्ष झालं खायचं बोलतात. कारण रायगडची एकदम फेमस असते, तुम्हाला माहिती आहे. पण आपण आपल्या इथे बनवतो आहे. सो कशी होईल कशी नाही बघूया. ही आपली मंडळी आहे. सगळं काटे द्या म्हणजे सगळं. असे कार्यकर्ते आहेत आपले. कसला बांबू घेऊन आलेत बघा वरतून. ओके, एवढं सर्व सामान आले गोळा केलंय. कोणी केला बोल जरा, हा व्हिडिओ मध्ये दिसला तरी काय. बघा, बांबोडा असा धुवायचा आहे. हे पवार सांगतील, पवार कसे. मारामारी चालू आहे, मारामारी चालू आहे. चांगलं पाणी आहे. पवार पूर्ण फोकस पवार पाहिजे.
असं दाबू नका त्याला. और इसको ट्राई करने का जाओ. बस कपडे भांबोडा धुत आहेत की कपडे धुत आहेत? ए मुळं धू. सर्व धुवा ना ते. हा झालाय भांबोडा धुवून. आहेत फर्स्ट शेंगांचा लेअर, मीठ जरा, थोडंसं चिकन आहे, शेंगा टाकले. आता ही अंडी, ही अंडी ठेवले. परत हा भांबोडा, परत हे मीठ, चिकन परत. वेज वाला कौन है? वेज वाला जाओ लकड़ा लेके आओ. फिर ये हमारा है. लकड़ा और गवत लेके आओ, घास लेके आओ. परत ह्या शेंगा, ही परत आता अंडी, परत शेंगा टाकल्यात. राहिले ना चिकन. परत चिकन, मेन पीस झालेला आहे वरती. लेग पीस भाई आपला आहे पहिला एक. बाकी कोणी खायचे त्याने खावा. ऑर्गनायझर सगळे आहेत यार, असं नाही. हे झालं आपलं पूर्ण चिकन मस्तपैकी. हा झालाय आपला पूर्ण पॅक. आता वरती गवत आणि हे जे काटे आहेत ते टाकायच्या आणि होळी रे होळी. हा. हे सर्व झालंय, आता आग लावायची. गणपती बाप्पा. हे बघा गाईज, हे मेन आहे. हे जे आहे ना कलेजी, एक नंबर. हे तोपर्यंत होऊ दे, पाऊण एक तास तरी लागेल. तोपर्यंत व्हेज पापड भाजू मला. व्हेज बघा, व्हेज पण सेम करायचं आहे, फक्त मटेरियल चेंज आहे. रताळे आहेत, बटाटा आहे, पनीर आहे आणि मटार आहे. हे टाकलेत मटार. हे बघा हे पनीर जे की आपण दुपारी मस्त आहे की मसाला वगैरे लावून केलाय. परत भांबोडा बघा. बघा हे असे बटाटे टाकायचे मस्तपैकी. हा परत भांबोडा, मीठ. ॲक्च्युली होता भरपूर अगोदरचा प्लॅन, ज्याला झाले असतील 3-4 वर्ष. पोपटी करायची बोलतो, पण होतच नाही. आता तो काय बोलतात ते शुभ मुहूर्त आला आहे, सर्व रेडी पण झाले आणि चालू आहे आपलं काम. सगळे कामं करतात ते बघा. हे व्हेज खाणार आहेत ते आपली सोय करतात. इथे शो खाय का तू रताला? हे आहेत रताळे, हे मीठ, फुल पॅक करायचं आपल्याला. ते जसं केलं तसं. इथे पोपटी चालू आहे आणि इथे बघा काय झालं, पापड फ्राय. थांब जरा थोडं थांब. इकडून जरा आग लाव रे राजा या साईडला. हे बघा हे झालंय पॅक एकदम. तर तो बाजूला तिकडून लावायचा. दाखवतो तुम्हाला, तोपर्यंत थोडा पापड खातो. पापड कुठे? अरे थँक्यू. थांबा जरा खाऊन बघूया कसा हाय. गरम आहे. हा बघा, नादच नाही.
कलेजी पण अशीच फ्राय करायची. कलेजी पण आहे कलेजी आता नाही उद्या ते फ्राय करूया. ऑसम आहे बाबा. एक नंबर लागतं, एक नंबर लागतं. हे बघा ही इथे पोपटी आहे आणि इथे काजू गावचे. काळीज आहे. जी व्हेज बनवलेली आपण पोपटी ती झालेली आहे. खूप गरम आहे. आता फक्त बघायचं आतलं मटेरियल झालंय की नाही. बघ मेन म्हणजे बटाटा बघा. मेन म्हणजे बटाटा बघा. हा बघा. चाट मसाला आहे ना. हाय 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 हाय. हा मला पण एक शेंग दाखवा. चिमटा घ्या ना. हा झालंय बघा प्रॉपर झालंय. गिर रहा है देखो फुल के गिर गया ना. कडू आहे रे. कडू लागते. हे कडू वगैरे बोलू नका. मस्त झालंय बोलायचं. कसं पण होऊ दे. मस्त झालं. व्हिडिओ बंद केल्यानंतर काय बोलायचं ते बोला. हा काय आता एकदम चांगलं झालं. पाणी आणि जादव. पनीर है ना. हाँ खा के देख ना. टेस्ट करके देख. मीठ काय एक नंबर है. पक्का क्या तारीफ केली नाही. चांगलं हे काय वरणावर लागणार आहे. हा बघा हा आता पलटी करायचं ते एवढं लवकर कुठे पनीर आहे ना. ते काय त्याला दिलं ना. अरे मेन सीन क्या बोल रहा था मैं. हाँ सिर्फ पनीर देखो पहला. पनीर फुगलंय. भाई खतरनाक. व्हेज बघून आम्हाला असं वाटतंय नॉनव्हेज कशी झाली असेल. लेकिन कैसा था कैसा था. एक नंबर ना. हे बघा भावांनो. नाही भावांनो स्मेल वगैरे एकदम मस्त येते. हा त्यांचं पनीर सोडून बाकी काही पण खावा. पनीरचं चीज झालंय रे. हे वाटलं झालं ना. हे बघा नंतर नंतर दाखवतो अजून तुम्हाला ह्याच्यात काढून वगैरे. हे काढतो तोपर्यंत ठीक आहे. हे बघा भावांनो थोडस मीठ वगैरे जरा कमी आहे पण बाकी एक नंबर आहे. काय बोलताय. हे बघा भावांनो हा आपला माल आहे. हा आपला माल आहे. अशी पॅक करायची की त्याच्या खालना अजिबात काय निघालं नाही. हा लक्षात ठेवा. एक नंबर. हे बघा भावांनो हे बघा. अंडा किती. अरे काय चिकन शिजलेलं दिसतंय पण आता ते शिजलं की नाही काय माहिती नाही. हे बघा ना. अरे बघा एक नंबर शिजावा माल. शिजा. आहा लोण्याचा गोळा. हा हा थोडं थांबा. अर्धा तास थांबा. तोपर्यंत हा भांबोडा काढा. भांबडं नाही. भांबडं गरम आहे. जरा चिकन घ्या. हा केलं एक पीस घ्या. इथे इथे ठेवा, इथे. एक पीस आहे. हे बघा अंड. कोण खाणार. अंडा निघाला माहिती. हे बघा बाई अंडा.
हा हा गरम कसं कसं हा 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 हा, बघा हातात घ्यावं असं नाही वाटत. थांबा 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 मी देतो अरे एक नंबर हे अंडा शिजलाय भाई हे बघा हाय 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 हे बघा थांबा 2 मिनिट थांबा गरम आहे जाम. मस्त शिजलाय मस्त. हा का? हा 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 गरम आहे आता हात नाही वाटाणे आहेत. वाटाणे खाऊन बघूया. एक नंबर शिजले एक नंबर मस्त आले. मस्त आहे मस्त. चिकन जे दिसतंय ना एक नंबर. तुम्ही खाऊन बघा ना. तुम्ही खा 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 मी खाल्लंय खावा. काय म्हणता? एक नंबर झालं एक नंबर. हे बघा कसले वाफे येतात बघा अजून. असा चिकन शिजलाय ना एक नंबर झालाय ना चिकन विचार नाही करणार विचार नाही करणार अशी पोपटी झाली एक नंबर झाली पोपटी. हो काय बोलता कसं झालं? हे बघा हे पलटी होते. थांबा चालू आहे. हे बघा हे पलटी होते. हा 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 होय 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 आरामात 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 आरामात. मसाला लागला मेन म्हणजे एक अंडा पटला. हे बघा शेंगा चिकन लय भारी शिजलं. मस्त 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 मस्त. हे बघा चिकन दाखवा. एक भारी शिजलं बघा. हे बघा हे बघा इकडे बघा. हे बघा हाय 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 हाय. जन्नत जन्नत किसको बोलते हैं ये. एक नंबर एक नंबर लागते एक नंबर. खायला खूप मजा येणार. आता झालाय पण काळोख आणि एवढं टेस्टी झालंय ना शूट सोडून ते खावंसं वाटतंय. कारण काय माहिती का सगळी पब्लिक आपली आपल्याला भेटणार नाही त्याच्यामुळे बघतो जरा शूट करायला भेटलं तर करतो तर खातो. मस्त लागले भूक पण लागले. ठीक आहे बाय बाय. हे बघा शेंगा आहेत आणि चिकन आहे. पहिले चिकन हा 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 एक नंबर झाला एक नंबर. शेंगा ऑसम भाई ऑसम. हे बघा अंडी चिकन आणि पावटा एक नंबर झालं एक नंबर. तर जस्ट पोपटी वगैरे खाऊन आम्ही आलोय सोसायटीमध्ये आणि एक नंबर झालेली पोपटी. मी तुम्हाला बोललेलो आम्हाला मला म्हणजे बोलता नाही येणार कारण ते खाण्यातच आम्ही सर्व बिझी होतो. तर एकदम मजा आली. फर्स्ट टाईम होतं. फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सर्वांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. भरपूर वर्ष झाली बोलत होतो आम्ही करू 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 पण आज नेमकं केलं. काय म्हणता कसं वाटलं? आईच्या गावात एक नंबर. फुल पोपटी म्हणजे विषय असा आहे की अनुभवणारा माणसाने एकदा तरी आयुष्यात मी तर जिंदगीत एकदाच खाल्ली पोपटी पण एक नंबर ऐकलेली पण आज पहिल्यांदा अनुभव. चष्मा घाल. एक नंबर सर्वांना आवडली ना बस. हे तर आयोजक होते. हे आमचे आयोजक होते यांच्यामुळे आज आम्हाला भेटली अनुभवायला. एक नंबर झालेला. पनीर मस्त होतं एकदम. आलू 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 का चालू पांडव कुठे गेले? पांडव काय बोलायचं? पोपटीमध्ये काय एक ते औषधी वनस्पती आहे त्याच्यापासून आपल्याला शरीराला चांगले एक औषधी शरीरामध्ये आपल्या औषधी त्याच्यापासून स्मेल आहे ना ते त्या ह्याच्यामध्ये सगळं त्याच्यात करून आपल्याला चांगलं हे मिळतं आपल्या
एक जीवनसत्व आहे ते. त्यामुळे सगळे एकदम चांगलं झालं. पहिल्यांदाच बनवलंय पण एकदम चांगलं झालेलं आहे. पुढच्या वर्षी अजून बनवू. पोपटी सोबत काजू एक नंबर होते. काजू पण फ्राय केलेले बाई काजू मस्त होते. आणि हा असा व्लॉग शूट केलाय. कसं वाटला, कसा व्हिडिओ वाटला, काय वाटलं वगैरे सर्व कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आहे मी रेग्युलर नाही तरी पण आता करेन रेग्युलर. कुठे जाईन वगैरे तर शूट वगैरे करेन. ठीक आहे, भेटू नंतर चांगल्या एका ठिकाणी कुठे गेलो तर शूट करेन. बाय बाय.